प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला धन्यवाद देते प्रियानो की पुन्हा एक वार परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या वचनातून बोलण्याची. मी प्रभूचे आभार मानते. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येकाचं मी मनापासून स्वागत करते. आणि या समय प्रियानो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया दुसरे इतिहास याचा 33वा अध्याय वचन 12 ते 13. तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजाच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला. तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरूशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले. तेव्हा परमेश्वर देव आहे असे मनुष्यच कळून आले. ओके, सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघत आहोत एका राजाबद्दल. आणि ज्या प्रकारे प्रियानो ह्या राजाच्या संदर्भात आम्ही बघतो का हा यहुद्यांचा राजा आहे. कोणाचा राजा आहे? आम्ही बघतो की इस्रायलचे राजे वेगळे आहे आणि यहुद्यांचे राजे वेगळे आहे. इस्रायलच्या राजामध्ये आणि यहुद्यांच्या राजामध्ये आम्ही बघतो रहबाम आणि यराबाम यांच्यापासून त्यांच्यामध्ये विभाजन झालं. हालेलुया. यराबामापासून आम्ही बघतो की इस्रायलचे राज्य स्थापित झाले आणि रहबाम जो शल्मोन पुत्र आहे त्याच्यापासून यहुद्यांचे राज्य स्थापित झाले. आणि आम्ही बघतो की हे राज्य वेगवेगळे राज्य आहे आणि आम्ही बघतो की हा यहुद्यांचा राजा आहे. कोणता राजा आहे? यहुद्यांचा राजा आहे. आणि जो प्रियानो आम्ही बघतो की सुरुवातीला त्याची कारकीर्द जर आम्ही बघितली प्रियानो तर आमच्या लक्षात येईल की तो एक दुष्ट राजा म्हणून बायबलमध्ये ओळखला गेला. परंतु प्रियानो नंतर एक नीतिमान एक चांगला राजा म्हणून त्याची ओळख झाली. हालेलुया. सो परमेश्वर देखील प्रियानो दुष्टांना नीतिमान बनवू शकतो. प्रियानो ह्या गोष्टीचा हा एक आशय आहे. प्रियानो हे एक उत्तम उदाहरण प्रभूने आमच्या समोर ठेवलं की प्रभू कशा प्रकारे बदलू शकतो. हालेलुया. किती दुष्ट असला. आणि मी बघतो की यहुद्यामध्ये सगळ्यात जास्त दुष्ट राजा म्हणून या राजा मनश्शेचीच प्रियानो मी बघतो की ओळख आहे. कारण त्याने प्रियानो मी बघतो की 55 वर्ष त्याने राज्य केले आणि त्याची कारकीर्द प्रियानो इतर जे यहुदी राज्य आहे त्यांच्यापेक्षा सर्वात अधिक होती. म्हणून प्रियानो मी बघतो की त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्वात अधिक पाप केलं प्रियानो. आणि तो परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो दुष्ट असते त्याची सुरुवातीला ओळख होती. आणि ज्या प्रकारे आम्ही त्याच्याबद्दल बघत आहोत प्रियानो मनश्शेबद्दल. आणि मनश्शे नावाचे 2 व्यक्तिमत्व आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. एक म्हणजे योसेफ आणि असनत यांचा मुलगा. याकोबाचा मुलगा जो योसेफ आहे जो मिस्राचा अधिकारी झाला. आम्ही योसेफाबद्दल खूप काही गोष्टी शिकलेलो आहोत की नाही. योसेफाला कसं गड्ड्यात टाकलं, त्याच्या भावाने कसं त्याला विकलं, कशा प्रकारे तो पोटिफराच्या परिवारात राहिला, कशा प्रकारे प्रियानो तो मिस्राचा अधिकारी झाले, सर्व गोष्टी आम्ही प्रियानो शिकलो. त्यानंतर मिस्रात असताना प्रियानो असनत याच्याशी त्याचा विवाह झाला. आणि आम्ही बघतो की प्रियानो याकोबाच्या कुठल्याही आम्ही बघतो की सुनेचं नाव रौबेन ते बन्यामीन योसेफ सोडून कुठल्याही सुनेचं नाव आम्ही बघतो की बायबलमध्ये दिलेलं नाही. दिलेलं आहे का? रौबेन किंवा दान असेल किंवा बन्यामीन असेल यांच्या पत्नीचं नाव बायबलमध्ये दिलेलं आहे का? नाही. सो ज्यांच्याही नावं बायबलमध्ये आले ना प्रियानो ही खूप मोठं प्रियानो त्यांच्यासाठी एक गौरव आहे की त्यांचं नाव बायबलमध्ये आलेलं आहे. आम्ही बघतो की जे याकोबाच्या सुना आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारचं नाव प्रियानो बायबलमध्ये दिलेलं नाही. परंतु योसेफाची पत्नी जी आहे तिचं नाव आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं आणि तिचं नाव आहे असनत. काय नाव आहे? जोरात सांगा. उत्पत्ती 41 आणि 45. उत्पत्ती 41:45. फारोने योसेफाचे नाव सापनात पानेह असे ठेविले आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनात ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिस्र देशात दौरा करू लागला. ओके, सो या ठिकाणी आम्ही बघतो की फारोने योसेफाचे नाव सापनात पानेह असे ठेवले आणि योन येथील याजक पोटिफरा याची मुलगी असनत ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिस्र देशात दौरा करू लागला. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो योसेफाच्या पत्नीचं नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर प्रियानो वचन 51 मध्ये आम्ही बघतो की योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे काय नाव ठेवलं? जोरात सांगा. आणखी जोरात. ओके, सो हा पहिला उल्लेख आहे मनश्शेचा. आणि त्यानंतर मनश्शे जो यहुद्यांचा राजा आहे. असे 2 व्यक्तिमत्व बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळते. परंतु प्रियानो आज आम्ही योसेफाच्या मुलाला पाहणार नाही तर जो हिजकियाचा मुलगा आहे. हालेलुया. जो हिजकियाचा पुत्र आहे, हेप्सिबाचा जो पुत्र आहे प्रियानो त्याच्या पुत्राबद्दल आम्ही बघणार आहोत. आणि आम्ही बघतो की मनश्शे या नावाचा अर्थ आहे विसर पाडणारा. काय अर्थ आहे?
तुम्ही नोट करून घ्या. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्य विसर पाडणारा ठेविले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशाचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. जो परमेश्वर आहे प्राणो, तो जो आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पाडणारा देव आहे. आमच्या जीवनात अनेक दुःख, अनेक क्लेश, अनेक समस्या येतात प्राणो, परंतु परमेश्वर आहे जो आमच्या दुःखाचा काय करतो, परिहार करतो. परमेश्वर जो आहे तो आमच्या दुःखाचा काय करतो, विसर पाडतो. तुमच्याही जीवनात अनेक दुःख तुम्ही अनुभवले असेल प्राणो, अनेक बिकट परिस्थिती, अनेक तुमच्या प्रियजनांचा दुरावा किंवा अनेक अशा गोष्टी असेल की प्राणो त्या गोष्टी ने तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, परंतु आता त्या गोष्टी तुम्ही विसरल्या, कारण परमेश्वर हा आमच्या दुःखाला विसर पाडणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो योसेफाने आपल्या मुलाचं नाव जे आहे ते मनश्य ठेवलं, आणि मनश्य या नावाचा अर्थ आहे विसर पाडणारा. काय अर्थ आहे? आणखी जोरात, आणखी जोरात. ओके. सो आणखी आम्ही बघतो की प्रगटीकरणामध्ये पण प्राणो याचा उल्लेख आहे, आणि प्रगटीकरण 7 आणि 6 मध्ये प्राणो जी वंशावळ दिलेली आहे त्या वंशावळीमध्ये देखील प्राणो आम्हाला मनश्यचं नाव पाहायला मिळतं. प्रगटीकरण 7:6. आशेर वंशापैकी 12,000 नफ्ताली वंशापैकी 12,000 मनश्य वंशापैकी 12,000. ओके. मनश्य वंश. सो आम्ही बघतो की मनश्य वंशाचा देखील प्राणो उल्लेख आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. सो आम्ही बघतो की प्राणो हा पहिला मनुष्य आहे, आणि आज आम्ही ज्या मनुष्यबद्दल बघणार आहोत प्राणो तो आहे हिजकियाचा मुलगा, राजा हिजकिया. त्याच्याबद्दल काय प्रसिद्ध आहे सांगा बरं. राजा हिजकियाबद्दल कुठली गोष्ट जास्त आम्हाला ज्ञात आहे? 15 वर्ष कोणाचं? कोणी वाढवलं? हालेलुया. हिजकिया राजा कसा होता? हा, दुःखी तो होता, पण धार्मिक होता का दुष्ट होता? धार्मिक होता ना. त्याने बऱ्याचशा अशा सुधारणा, जर तुम्ही हिजकियाबद्दल किंवा हिजकियाच्या इतिहासाला जर तुम्ही प्राणो अभ्यासलं तर अनेक गोष्टी तुम्हाला या राजाच्या जीवनातून शिकायला मिळतील प्राणो, की तो कसा होता, त्याची कारकीर्द कशी होती, कशा प्रकारे परमेश्वराने त्याला यशा संदेश त्याच्याद्वारे सांगितलं होतं की तो आपल्या घराची निर्व कर, कारण आता तू मरणार. हे परमेश्वराकडून प्राणो मी बघतो की यशाच्या द्वारे परमेश्वराने हे शब्द प्राणो आम्ही बघतो की ही बातमी परमेश्वराने हिजकियाला सांगितली होती, परंतु आम्ही बघतो की हिजकियाने भिंतीकडे तोंड केलं आणि तो मनस्वी देवापुढे रडला, आणि प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली प्राणो. आणि आम्ही बघतो की परमेश्वराने हिजकियाला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. आमचे प्रत्येक दिवस हे आमच्या देवाच्या हातामध्ये आहे प्राणो. हालेलुया, हालेलुया. कुठलाही आजार, कुठलीही समस्या, कुठलीही निराशा प्राणो आम्हाला प्राणो मरणाप्रत घेऊ जाऊ शकत नाही, कारण आमचे प्रत्येक दिवस, आमच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा श्वास जो आहे तो आमच्या प्रभूचा अधिकाराचा आहे, कोणीही तो घेऊ शकत नाही प्राणो. सो प्राणो मी बघतो की हिजकियाला जो रोग झाला होता, बरेचसे जे बायबल स्कॉलर आहे ते म्हणतात की हिजकियाला कॅन्सर झाला होता, परंतु कॅन्सर त्याला मारू शकला का? अहो, जो प्रभू येशू ख्रिस्त सडलेल्यांना जिवंत करू शकतो, त्याला कुठली गोष्ट अशक्य आहे का? लाजर जो सडला होता, मृत झाला होता, त्याची दुर्गंधी येत होती. ज्यावेळेस प्रभूने त्याला म्हटलं की लाजरा बाहेर ये, लाजर आला की नाही? हालेलुया. म्हणून मरणाला मुळीच घाबरू नका प्राणो. आमचं जीवन मरण हे सर्वस्वी देवाच्या हातात आहे. जोपर्यंत प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलं, कुठलाही आजार, कुठलाही अपघात कोणीही आम्हाला मारू शकत नाही. आणि जर देवाने मारायचं ठरवलं तर आम्हाला कोणी, किती डॉक्टर असू द्या, तज्ज्ञ असू द्या, मोठे मोठे ट्रीटमेंट घेऊ द्या, काहीही करू द्या, सर्वस्वी देवाच्या हातात आहे. म्हणून प्राणो आम्ही परमेश्वराच्या भयात राहणं खूप गरजेचं आहे, कारण आमचे दिवस हे आमच्या प्रभूच्या हातामध्ये आहे. हालेलुया. ओके. सो आम्ही बघतो की प्राणो हा मनश्य राजा जो आहे तो हिजकिया राजाचा प्राणो मुलगा आहे, आणि त्याच्याबद्दल प्राणो आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. दुसरे राजे याचा 21 वचन 1 आणि 2. दुसरे राजे 21.
यहोशाफाट हा आपल्या पित्राजवळ 21 दुसरे राजे 21:1 आणि 2. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 55 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसिबा असे होते. इस्रायल लोकांकडून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालून दिले होते त्यांच्या अमंगळ आचाराप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले. आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, दुसरे राजे याचा 20वा अध्याय वचन 21 मध्ये, की हिजकिया आपल्या पित्राजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला. सो हा कोणाचा पुत्र आहे? कोणाचा? सो हिजकियाबद्दल प्राणू खूप काही गोष्टी आम्ही बायबलमध्ये शिकतो प्राणू, की त्याने वेगवेगळे ज्या मूर्तीचे स्तंभ वगैरे होते प्राणू त्यांचा उच्छेद केला. आणि त्याच्याबद्दल आम्ही दुसरे राजे याचा 18वा अध्याय वचन 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 3 आणि 4 मध्ये, की त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. त्याने उच्च स्थाने काढून टाकिली, मूर्तिस्तंभ फोडिले, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले. कारण ह्या काळापोवती इस्रायल लोक त्यास पुढे धूप चाळीत असत. त्यास नहुशतात पितळेचा तुकडा हे नाव दिले. सो आम्ही बघतो की ज्या चांगल्या गोष्टी होत्या प्राणो त्या हिजकिया राजाने केल्या होत्या. आणि याचं स्मरण करून परमेश्वराने प्राणो आम्ही बघतो की त्याचं जीवन जे आहे ते, त्याचं आयुष्यमान जे आहे ते परमेश्वराने वाढवलं. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी कुठल्या तरी चांगल्या गोष्टी करतो प्राणो, परमेश्वर याचं प्रतिफळ आम्हाला देतो. आम्ही बघतो की हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट जे चांगलं आहे ते करणारा हा राजा आहे. त्याची आई पण हेफसिबाबद्दल बरंचसं काही बायबलमध्ये दिलेलं नाही, फक्त तिचं नाव दिलेलं आहे. आणि प्राणो काही जे बायबल अभ्यासक आहे त्यांच्या मते प्राणो ही एक धार्मिक आई होती. हालेलुया. बाप धार्मिक, आई पण धार्मिक, पण मनश्शे का दुष्ट निघाला. हालेलुया. बऱ्याचदा प्राणो असं म्हटलं जातं की आई वडील तर चांगले आहे, मग लेकरं असे का निघले, हे की नाही? होतं असं? होतं का? आलाय अनुभव? यांचे आई वडील तर खूप धार्मिक आहे, प्रामाणिक आहे, प्रभूमध्ये आहे. कधी कधी सेवकांबद्दल पण बोललं जातं, बरं हे सेवकांचे लेकरं आहे तरी असे वाईट का निघतात? हिजकिया परमेश्वराचं भय बाळगणारा, परमेश्वरासाठी चांगले कृत्य करणारा राजा आहे. हेफसिबा जिच्याबद्दल प्राणो खूप काही बायबलमध्ये नाही, परंतु ती एक धार्मिक स्त्री आहे. हालेलुया. असं असतानाही मनश्शे यहुदाचा सर्वात दुष्ट राजा म्हणून ओळखला गेला. होऊ शकतं असं, है ना? आम्ही सर्वस्वी आई वडिलांना तर दोषी ठरू शकत नाही. बऱ्याचदा कधी कधी मुलं वाईट वाळण्याला लागले किंवा व्यसनाला लागले किंवा वाईट गोष्टी करू लागले प्राणो, बऱ्याचदा आई वडिलांना जबाबदार ठरवलं जातं की यांनी व्यवस्थित वळण आपल्या लेकराला लावलं नाही. यांचे लेकरं ड्रिंक करतात, व्यसन करतात, वाईट गोष्टी करतात. हालेलुया. कित्येक माता येतात बरं आमच्या जवळ, सांगतात, रडतात. मग आम्ही कधी कधी विचार करतो की प्रभू ह्या तर इतक्या धार्मिक आहे, प्रामाणिक आहे, तुला भिवून वागणारे आहे, मग यांची मुलं इतके वाईट का, यांच्या मुली वाईट का? हालेलुया. सो परमेश्वराकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. आम्ही फक्त एका दृष्टिकोनातून बघतो की फक्त आई वडीलच चुकीचे जीवन जगतात म्हणून मुलांवर तसा प्रभाव पडतात. परंतु एक टप्पा, एक असं वळण येतं प्राणो लेकरांच्या जीवनात की ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की हिजकिया जो राजा आहे हा धार्मिक राजा आहे. त्याच्यासोबत ज्या गोष्टी घडल्या ह्या सगळ्या त्याला ठाऊक असेल, तरी पण आम्ही बघतो की प्राणो ज्या गोष्टी त्याने प्राणो दूर केल्या होत्या त्या सर्व गोष्टीचं अनुकरण मनश्शे राजाने केलं. बऱ्याचदा आई वडिलांचा प्रभाव लेकरांवर पडतात असं म्हणतं, परंतु बऱ्याचदा असंच होतं असं नाही. आम्ही फक्त एकाच दृष्टिकोनातून ह्या गोष्टीकडे आम्ही पाहू शकत नाही किंवा आम्ही पालकांनाच प्राणो दोषी ठरू शकत नाही की पालक चुकीचे आहे किंवा त्यांचं वागणूक चुकीचं आहे म्हणून वाईट मुलं निघतात. परंतु मी असेही लेकर बघितले प्राणो की आई वडील व्यसनी आहे पण मुलं अत्यंत प्राणो चांगले शिकलेले व्यवस्थित वळण असणारे लेकरही आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या सेवकाईमध्ये बघितले आहे प्राणो. म्हणून आम्ही आई वडिलांना दोषी नाही ठरू शकत. हिजकियाचा दोष आहे का हो इतका त्याचा मुलगा दुष्ट निघण्यासाठी? त्याने योग्य वळण आपल्या मुलाला दिलं नसेल का?
मनश्शेला चांगलं त्याने शिकवलं नसेल का? जो स्वतः इतका धार्मिक होता त्याने धार्मिक गोष्टी मनश्शेला शिकवल्या नसतील का? परंतु ज्या वेळेस प्राणो हे मुलं मोठे होतात, स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ लागतात प्राण. हालेलुया. आतल्या दुष्ट होती म्हणून तिचा मुलगाही दुष्ट निघाला, ती एक वेगळी बाब आहे की नाही. आम्ही बघतो की प्रभू जो आहे ना प्राणो, देवाचं वचन जे ना ते मला सगळीकडून विचार करण्यासाठी भाग पाडते. कधी कधी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे एकच परसेप्टनी किंवा एकच दृष्टिकोनातून बघतो, परंतु बरेचदा आमचं बघणं चुकीचं असतं प्राणो. आई वडील जरी धार्मिक असले ना तरी मुलं चुकीच्या वळणावर जाऊ शकतात. हालेलुया. सो या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो की हा हिजकिया राजाचा मुलगा आहे. हेफसिबा प्राणो ही एक धार्मिक आहे, कारण हेफसिबाचा अर्थ प्राणो आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. यशायाचा 62 अध्याय वचन 4. यशया 62:4. ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत, तर तुला हेफसिबा ती माझा आनंद व तुझ्या भूमीला बौल विवाहित म्हणतील, कारण तू परमेश्वराला आनंद देणारे आहेस. तुझी भूमी सदवा होईल. सो आम्ही बघतो की ह्या नावामध्ये प्राणो खूप चांगल्या गोष्ट आहे. यावरून आम्ही समजू शकतो की प्राणो ती एक धार्मिक स्त्री आहे. कशी आहे? आई धार्मिक आहे, वडील धार्मिक आहे, तरी पण आम्ही बघतो की प्राणो हा मनश्य जो आहे तो एक दुष्ट किंवा वाईट वागणारा म्हणून त्याला ओळखला जातो. म्हणून प्राणो आम्ही कोणाचीही त्यांच्या लेकरांची तुलना आम्ही कदापिही आई वडिलांवरून करू नये, किंवा आम्ही प्रत्येक वेळेस फक्त आईबापालाच दोषी ठरू नये की आईबाप चुकीचे आहे किंवा आईबापाने योग्य वळण लावलं नाही म्हणून मुलं निघाले, वाईट निघाले, असं आम्ही कदापिही समजू नये. हालेलुया. ओके. सो ज्या प्रकारे प्राणो या राजाबद्दल आम्ही बघत आहोत प्राणो की हा राजा जो आहे प्राणो हा दुष्ट राजा आहे, ज्याने प्राणो वेगवेगळ्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने केलेल्या आहे. ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नव्हत्या त्या गोष्टी त्याने केल्या, आणि त्याच्याबद्दल प्राणो अनेक गोष्टी आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. ज्या प्रकारे दुसरे राजे याचा 21वा अध्याय वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालून दिले होते त्यांच्या अमंगळ आचाराप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने कोणी केले? कोणी केले? आई वडिलांनी शिकवलं का? आई वडील वाईट होते का? हालेलुया. आम्ही बघतो की बायबलमध्ये असे काहीही अनसक्सेसफुल फादर आहेत किंवा अयशस्वी वडील आहेत जे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी किंवा त्यांना नैतिक गोष्टी देण्यासाठी ते अयशस्वी ठरले. आणि यात सगळ्यात पहिलं नाव कोणाचं आहे माहिती का? शमूएल. हालेलुया. आम्ही बघतो की शमूएलाच्या मुलांची नावं सांगता येतील का? सांगा बरं. शमूएलाबद्दल आम्ही खूप खूप ऐकले. पहिले शमूएल याचा 7वा अध्याय वचन 2. पहिले शमूएल 7:2. किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यात बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्षे निघून गेली. त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. ओके. त्याच्यानंतर पहिले शमूएलाचा 8वा अध्याय वचन 2. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. पुढे बेरशेबा येथे ते न्याय इन्साफ करीत असत, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नाहीत. त्यास पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की हे शमूएलाचे मुलं आहे. शमूएल जो इस्रायलचा शेवटचा न्यायाधीश किंवा शेवटचा शास्त्र, ज्याने दाविदाला अभिषेक केला, ज्याने शाऊलाला अभिषेक केला, है की नाही. लहानपणी परमेश्वर शमूएलाशी बोलला आणि इतकं लहान, जसं त्याचं दूध तुटलं तसं तो धार्मिक वातावरणात वाढला की नाही. कोण?
शमूएल. हालेलुया. त्याने कधी लाज घेतली असेल? कधी कुठल्याही प्रकारचं विपरीत काम जे परमेश्वराच्या दृष्टीने ते त्याने केलं असेल का? हालेलुया. किती धार्मिक तो होता आहे की नाही. इतकं लहानपणी परमेश्वराने इतक्या गुड गोष्टी त्याला सांगितल्या. प्रभूने त्याला नाव घेऊन बोलवलं आणि मी बघतो की लहानपणापासून त्याने परमेश्वराच्या मंदिरात सेवा केली. कधीपासून जसं त्याचं दूध तुटलं तसं. मग विचार करा तो किती धार्मिक वातावरणात वाढला. हालेलुया. पण आम्ही बघतो की प्राणो त्याचं ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया. योएल आणि अबिया हे कोणाचे नावाचे मुलं आहे? कोणाचे मुलं आहेत? शमूएलाचे. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं बेरशेबा येथे ते न्याय इन्साफ करीत. ज्यावेळेस प्राणो शमूएल वृद्ध झाला आणि आम्ही बघतो की न्याय इन्साफ किंवा न्यायाधीशाचं काम जे आहे ते शमूएलाने कोणाला सोपवलं? त्याच्या दोन्ही मुलांना. आणि त्यानंतर आम्ही बघतो की पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही. जसं शमूएल होता तसं ते धार्मिक जीवन जगले नाही. आणि पुढे वचनात लिहिलं त्यास पैशांचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करत. भ्रष्टाचार वृत्ती त्यांच्यात होती. लोभ त्यांच्यामध्ये होता. हालेलुया. हालेलुया. मी बघतो की प्राणो पालक किती जरी धार्मिक असले तर मुलं चुकीचे किंवा वाईट निघू शकतात है की नाही. या ठिकाणी आम्ही शमूएलाला दोष देणार का? शमूएलाने त्यांना शिकवलं नसेल का? निश्चित शिकवलं असेल. कुठलाही आई असेल किंवा वडील असेल आपल्या लेकरांना ते चांगलं शिकवतात. वाईट शिकवतात का? नाही. पण एक टप्प्यावर एक वयामध्ये जेव्हा ते येतात प्राणो ते स्वतः निर्णय घ्यायला लागतात की त्यांना काय करायचं. जे चांगलं राहतात त्यांचं चांगलंच होतं, जे वाईट करतात त्यांचं वाईट होतं. या लिस्टमध्ये दुसरं नाव आहे जे अयशस्वी पिता. याच्यामध्ये दुसरं नाव आहे ते आहे एली. एक याजक ज्याने हन्नेला आशीर्वाद दिला होता की इस्रायलाच्या देवाकडे जे मागणं तू केलं आहे परमेश्वर तुला देव. परमेश्वराच्या मंदिरामध्ये काम करणारा हा याजक आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो ही याजकाची मुलं हफनी आणि फिनहास हे देखील आम्ही बघतो की प्राणो ज्यावेळेस परमेश्वराच्या मंदिरामध्ये लोक प्राणो होमार्पण वगैरे घेऊन यायचे त्यातला बराचसा भाग ते घ्यायचे आणि यामुळे परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. आणि आम्ही बघतो की परमेश्वराने फिनहास आणि हफनीला काय केलं? एली धार्मिक नव्हता का? होता की नाही? हालेलुया. म्हणून प्राण आम्ही फक्त पालकांनाच दोषी ठरू शकत नाही की पालकच चुकीचे असतात है का नाही. पॅरेंट्सच चुकीचे असतात. सो मुलं काही काही निर्णय स्वतः देखील घेतात आणि ते स्वतःचा नाश करून घेतात. त्याला मी पालक जबाबदार नाही ठरू शकत कारण ते त्यांचं कर्तव्य करतात योग्य वळण लावण्याचं, त्यांना सुधारण्याचं. एलीनी केलं असेल त्यांना सुधारण्याचा प्रयत्न, शमूएलाने पण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला असेल परंतु ते सुधारले. परमेश्वर पण असंच आहे प्राण. परमेश्वर आम्हाला संधी देतो सुधारण्याची. परमेश्वर आम्हाला बजावतो. परमेश्वर आम्हाला सांगतो की असं करू नका की नाही कारण तो आमचा बापच आहे. पण जर आम्ही सुधारत नाही तर फिनहास आणि हफनी सारखं होऊ शकतं बरं का. पण अजून उशीर झाला नाही. देवाने आम्हाला सुधारण्याची संधी दिलेली आहे. कधी कधी परमेश्वर सुधारण्याची संधी देत नाही बरं का. पश्चाताप करण्याची, क्षमा मागण्याची संधी प्रभू देत नाही. कोरह आणि दाथांनी जे गोष्टी केल्या प्राणप्रभूने त्यांना क्षमा मागण्याची सुद्धा संधी दिली नाही. आम्ही बघतो की जमिनीने आपलं तोंड फाडलं आणि कोरहचं कुटुंब जे आहे ते पूर्ण जिवंत अधोलोकात उतरलं. जर संधी परमेश्वर देतोय प्राणो सुधारण्याची तर निश्चित सुधारा. यामध्येच आमचा बचाव आहे. हालेलुया. जर आम्ही सुधारत नाही, जर आम्ही प्राणो देवाच्या वचनात द्वारे ज्या गोष्टी, ज्या आदेश आम्हाला दिलाय, जो इशारा आम्हाला दिलाय तो जर आम्हाला समजत नाही तर प्राणो ह्या फिनहास आणि हफनी सारखी आमचीही गत होईल.
जर याबद्दल तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल तर पहिले शमूएल याचा 4थ्या अध्यायामध्ये फिनहास आणि हाफनी सोबत कुठल्या गोष्टी झाल्या प्राणू याबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारे पहिले शमूएल याचा 4था अध्याय वचन 11 मध्ये आम्ही बघतो की परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला आणि एलीचे दोघे पुत्र हाफनी व फिनहास ठार झाले. सो अगोदर प्राणो एलीने त्यांना बचावलं होतं. एलीने प्राणो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्राणो ते समजले नाही. कारण ज्या प्रकारे वचन पहिले शमूएल याचा 2रा अध्याय वचन 22 मध्ये आम्ही बघतो की एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले. तेव्हा तो त्यास म्हणाला, तुम्ही असली कर्मे का करिता? तुमची कुकर्मे या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत. माझ्या मुलांना असे करू नका. तर आपल्या मुलांना सांगत आहे असे करू नका. सो परमेश्वर पण आम्हाला असं सांगतो की असं करू माझ्या मुला माझ्या मुली असं करू. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे वचन 24 मध्ये की माझ्या मुलांनी असे करू नका. माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवित आहात. कोणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील? हालेलुया. कोणीच वकिली करू शकणार नाही. म्हणून आपण पाप न केलेलं बरं. म्हणून परमेश्वर आजच आम्हाला सावध करत आहे की जे गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने चुकीच्या आहे किंवा पाप आहे ते आम्ही करू नये. कारण जर आम्ही परमेश्वराच्या विरोधात पातक केलं तर आमची वकिली किंवा आमचा केस लढणारं कोणीच उरणार नाही, है ना. सजा, डायरेक्टली सजा है की नाही. वकीलच राहणार नाही. आम्ही आणि परमेश्वर है की नाही. आमची केस लढेल का कोणी? लढेल नाही ना, है की नाही. म्हणून आजच प्रियानो जर परमेश्वर काही गोष्ट आम्हाला सांगतो तर आम्ही सतर्क होणं गरजेचं आहे. त्यानंतर याच लिस्टमध्ये आम्ही बघतो की दावीद आहेत आणि त्याचा मुलगा अम्मोन एक भ्रष्टाचारी एक बलात्कारी मुलगा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो, ज्याने आपल्या सावत्र बहिणी शिकू कर्म केलं. आणि आम्ही बघतो की अबशालोमने त्याचा काय केला? वध केला. त्यानंतर हिजकिया पण आहे याच लिस्टमध्ये. हिजकिया पण प्राणो एक अयशस्वी पिता म्हणून त्याला बघितल्या जातं. आणि म्हणूनच प्राणो आम्ही बघतो की हा मनुष्य जो आहे तो आम्ही बघतो की ज्या गोष्टी त्याने नको करायला पाहिजे होते त्याने त्या केल्या. सो प्राणो मी बघतो की काही गोष्टी असतात प्राणो की जे लेकरं धरून ठेवतात. लहानपणापासून जे त्यांना शिकवण दिल्या जाते ते ठेवतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही बघतो की शलमोन राजा आहे की नाही, जसं त्याच्या आईने त्याला शिकवलं, दाविदाने ज्या गोष्टी शिकवल्या त्याप्रमाणे तो वर्तला. पण पुढे पण जाऊन त्याने काय केलं? अन्य गोष्टी केल्या. आणि म्हणून परमेश्वराने त्याचं राज्याचं विभाजन केलं. सो आम्ही बघतो की प्राणो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की फक्त आई वडीलच कारणीभूत असतात असे नाही, तर बऱ्याचदा प्राणो जीवन कसं जगायचंय हे सर्वस्वी आम्हाला आमच्या विचारावर अवलंबून आहे. बरोबर का? ज्यावेळेस मुलं मोठे होतात प्राणो ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात. आता एली आणि हाफनी जसं आम्ही बघतो, एलीचे मुलं जे हाफनी आणि फिनास ते स्वतः निर्णय करायचे. वडील जरी सांगत होते पण त्यांनी जे ठरवलं तेच करायचे. बरोबर. शमूएलाने पण चांगल्या गोष्टी त्यांना शिकवल्या असेल, परंतु त्यांच्या विचारानुसारच ते वागायचे. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की बऱ्याचदा काही गोष्टी प्राणो मुलं आपल्या विचारानुसार प्राणो त्या गोष्टी करत असतात. आणि जे ऐकतात प्राणो, जे योग्य रीतीने ऐकतो परमेश्वर त्यांचं कल्याणच करतो प्राणो. परंतु जे ऐकत नाही किंवा परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट वागतात तर त्यांचं पारिपत्य परमेश्वर निश्चित करतो. मग ते कोणाचेही मुलं असू द्या. हालेलुया. म्हणून आम्ही सावध असणं खूप गरजेचं आहे. आमच्या लेकरांच्या बाबतीत, आमच्या परिवाराच्या बाबतीमध्ये आम्ही सावध असणं खूप गरजेचं आहे. ओके. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्राणो हा जो
मनुष्य आहे प्राणो, या मनुष्याच्या बद्दल आम्ही बघत आहोत प्राणो की हा मनुष्य कसा होता आणि प्राणो तो कुठल्या कुठल्या गोष्टी करायचा याबद्दल आम्ही वचनामध्ये आम्ही बघतो. ज्या प्रकारे वचन आम्हाला 3 मध्ये पाहायला मिळतं, दुसरे राजे याचा 21वां अध्याय वचन 3 मध्ये, की त्याचा बाप हिजकिया याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली. जी वेगवेगळे अन्न देवतासाठी जी स्थानं बांधली प्राणो जी हिजकिया राजाने मोडून टाकली होती ती त्याने काय केली, पुन्हा स्थापित केली. ज्या बापाने वाईट गोष्टी काढून टाकल्या त्या पुन्हा त्याने स्थापित केल्या. त्यानंतर इस्रायलाचा राजा आहाब याच्याप्रमाणे बाल मूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक आशेरा मूर्ती केली. सो आम्ही बघतो आहाब आणि इस्रायलने देखील प्राणो मी काय बघतो की त्यांनी देखील बालाची स्थापना केली होती, आशेरा मूर्तीची स्थापना केली होती. पण आम्ही बघतो आहाब आणि इजबेलीला परमेश्वराने कसं शासन केलं की नाही, केले की नाही, ह्या गोष्टी याच्या कानावर पडल्या नसतील का, पडल्या असतील आहे की नाही. बऱ्याचदा प्राणो अनेक गोष्टी अनुभव आम्हाला येतात, अनेक गोष्टी होऊन गेलेल्या गोष्टी आम्हाला शिकवतात की आम्ही त्या गोष्टी करू नये, पण काही जण असे असतात की त्याची पुन्हा पुनरावृत्ती करतात आहे की नाही. आणि आम्ही बघतो की जे आहाबाने केलं, जे इजबेलीने केलं प्राणो तेच मनुष्य करत आहे. कदाचित मनुष्याला माहीत असेल की इजबेलीला परमेश्वराने कशा प्रकारे शासन केलं, कशा प्रकारे कुत्र्याने तिचं रक्त चाटून खाल्लं, आहाब कशा प्रकारे मरण पावला, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतील, तरी पण त्याने त्या गोष्टी केल्या. आणि पुढे वचनामध्ये लिहिले त्याचप्रमाणे तो नक्षत्रगणांची पूजा करत. नक्षत्रगण म्हणजे सूर्य वगैरे, आम्ही बघतो की बायबलमध्ये पण सूर्य देवताला स्थान दिलेलं आहे. यहेजकेलच्या पुस्तकामध्ये आम्ही बघतो की त्यांनी सूर्य देवतेच्या मूर्ती बनवल्या होत्या आणि ते उपासना करायचे. उपासनाच म्हणजे त्याची आराधना करायचे. आणि त्यानंतर आम्ही वचन 4 मध्ये बघतो की परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की यरूशलेमीत मी आपले नाम ठेवीत, त्यात त्याने वेद्या बांधल्या. जे परमेश्वराचं स्थान होतं, ज्या ठिकाणी प्रभूने म्हटलं होतं की मी माझं नाव या ठिकाणी स्थापित करेल, त्याच्या विरोधात तो जात होता. आणि प्राणो मी बघतो की अन्न देवतांसाठी त्याने त्या ठिकाणी काय केलं, त्या होत्या वेद्या बांधल्या. या सगळ्या गोष्टी तो परमेश्वराच्या विरोधात करत आहे. आणि पुढे वचन 5 मध्ये मी बघतो की परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्यांनी नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या. त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पिला. परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं होतं की तुम्ही आपलं अपत्य मोलखाला देऊ नये. मोलखाबद्दल मी तुमच्याशी बोलले होते की मोलक कसा आहे, आणि त्यामध्ये प्राणो मी बघतो की जिवंत जे बाळ आहे ते अर्पण केलं जायचं. हालेलुया. बळी घेणारं हे मोलक आहे. आम्ही बऱ्याचदा प्राणो अन्न वेगवेगळे देवता आहेत त्यांच्याबद्दल बघितलं. त्याचबरोबर मोलखाबद्दल पण मला वाटतं मी सांगितलेलं आहे. सांगितलंय का, मोलखाला बळी देऊ नका किंवा अर्पण देऊ नका. सो परमेश्वर म्हटलं होतं की संतती माझी देणगी आहे की नाही. आम्ही बघतो की प्राणो इसाकाचं अर्पण प्रभूने घेतलं का, नाही. इसाकाच्या बदल्यात प्रभूने काय दिलं, कोकरू दिलं. परंतु प्राणो हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या परमेश्वराच्या विरोधात होता. मोलक जे आहे प्राणो ते जिवंत बाळाचं बली घेणारं दैवत म्हणून आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. आणि हे करणं म्हणजेच देवाच्या विरोधात जायचं. आणि यावरून तुमच्या लक्षात येत असेल की प्राणो हा अन्य गोष्टीच्या इतक्या आहारी गेला होता की त्याने स्वतःचा पुत्राचा होम त्या मोलखाला दिला होता. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पिला. तो शकुन मुहूर्त पाळीत असे, जादूटोना करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी याची संबंध ठेवीत असे. यापूर्वी पण असा एक राजा होऊन गेला जो भूतविद्या स्त्रीकडे गेला. काय नाव होतं सांगा बरं त्याचं, शौल. आणि शौलचं पारिपत्य कसं झालं, तो स्वतः तलवारीवर पडून मरण पावला. कारण प्राणो ह्या गोष्टी परमेश्वराच्या विरोधात होत्या. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं लेवी याचा 17वा अध्याय वचन 31, लेवी 17:31. लेविया 17 सो
सो या प्रियानो, या वचनामध्ये आम्ही बघतो की परमेश्वराने सांगितलं होतं की तुम्ही जादूटोणा किंवा इतर गोष्टी करू नये किंवा जी भूतविद्या आहे याकडे जाऊ नये, कारण प्रियानो ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या मनुष्याला प्रियानो अशुद्ध करणाऱ्या होत्या आणि म्हणून प्रियानो परमेश्वराने ह्या सर्व गोष्ट निषिद्ध केल्या होत्या. परंतु आम्ही बघतो की प्रियानो हा जो मनस्य जो राजा आहे प्रियानो, तो ह्या सर्व गोष्टी करणारा होता. जादूटोणा आहे, त्याच्यानंतर काय आहे 18-21 का वाचा. आपल्या संतानांपैकी कोणाचाही मोलक दैवतासाठी होम करू नको. ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लागू देऊ नको. मी परमेश्वर आहे. ओके. सो या ठिकाणी पण प्रभूने सांगितलं होतं की मोल खाला तो आपलं अपत्य देऊ नको. पण मनुष्य परमेश्वराच्या विरोधात जात होता. या सगळ्या गोष्टी तो परमेश्वराच्या विरोधात करत होता. आणि त्याचबरोबर प्रियानो मी बघतो की जादूटोणा असेल किंवा मंत्रतंत्र असेल, भूतवैद्य, चिटकी, या सगळ्यांशी तो काय करायचा, संबंध ठेवायचा. हालेलुया. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं दुसरे इतिहास आता 33 अध्याय 5 आणि 6. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्यांनी नक्षत्रगणासाठी वेद्या बांधिल्या. त्यांनी आपली मुले हिमोना पुत्राच्या खोऱ्यात अग्नीत होम करून वारपिली. तो शकून मूर्त मानित असे, जादूटोणा व तंत्रमंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी याजशी संबंध ठेवीत असे. परमेश्वरा दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्या संताप आणला. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की त्याने आपली मुले, एक पण नाही बरं का, आणखी अनेक वचने म्हटलेले मुले, कारण त्यावेळेस उपपत्नी पण असायच्या, राण्या पण असायच्या. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की त्याने आपली मुले हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यात अग्नीत होम करून अर्पिली. तो शकून मुहूर्त मानित असे, जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी याशी संबंध ठेवीत असे. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्या संताप आणला. सो ह्या गोष्टी परमेश्वराला संताप आणणाऱ्या गोष्टी आहे, परमेश्वराला राग आणणाऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या? शकून मुहूर्त पाहणे. अजूनही बरेचसे लोक शकून पाहतात की नाही, परमेश्वराला ठाऊक आहे हो सगळं. जादूटोणा असेल, मंत्रतंत्र असेल, भूतवैद्य किंवा चेटकी याशी संबंध ठेवतात आणि ह्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या विरोधात आहे. आणि पुढे वचनामध्ये आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी परमेश्वराला काय केलं, संताप आणला. परमेश्वराला त्यांनी क्रोधविष्ट केलं. परमेश्वर प्राणो त्यांच्यावर रागवला. आणि त्यानंतर वचन 7 मध्ये आम्ही बघतो की आपण केलेली कोरीव मूर्ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शल्मोन यास परमेश्वर म्हणाला होता की हे मंदिर आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून निवडून घेतलेले यरूशलेम यात मी आपले नाव निरंतर ठेवीन. मी त्यास ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे याने त्यास जे धर्मशास्त्र विहित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील, तर जो देश इस्रायल लोकांच्या पूर्वजास दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही. मनश्शेने यहुदास व यरूशलेम करास एवढे बहकविले की परमेश्वराने इस्रायला पडून ज्या राष्ट्राचा नाश केला होता त्यांच्याहून अधिक दुराचार त्यांनी केला. सो हा तर स्वतः चुकीच्या गोष्टी करायचा. हालेलुया. पण आपल्या सोबत इतरांनाही त्याने करायला लावलं होतं. असं कधी कधी आम्ही देवाच्या विरोधात तर आम्ही स्वतः तर जातो, स्वतः तर पाप करतो, पण आम्ही इतरांना सुद्धा घेऊन जातो. जसं प्राणो आम्ही बघतो की मनुष्याने केलं, स्वतः मूर्तीपूजा केली, स्वतः होम केले, स्वतः सगळ्या गोष्टी केल्या. त्याचबरोबर जे यहुदी लोक आहे त्या लोकांनाही सुद्धा प्राणो त्या सवयी, त्या गोष्टी त्याने करण्यासाठी शिकवल्या. एक नेतृत्व किंवा संगती किती महत्वपूर्ण असते ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्राणो. एकटा मनुष्याने संपूर्ण यहुद्याला मूर्तीपूजा शिकवली प्राणो. ज्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट आहे त्या सर्व करण्यासाठी प्राणो त्याने त्यांना शिकवलं, त्यांना तयार केलं. आणि प्राणो आम्ही बघतो की तो एक नेता असल्या कारणाने सगळे लोक त्या गोष्टी त्याच्या ऐकायचे. सो प्राणो नेतृत्व खूप मोठी गोष्ट आहे प्राणो. नेतृत्व आमचं जीवन वाचू शकते आणि नेतृत्व आम्हाला विनाशाकडे घेऊन जाऊ शकते.
म्हणून नेतृत्व बघा, तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली आहे हे ओळखा प्रियानो, कारण हे नेतृत्व प्रियानो आम्हाला विनाशाकडे घेऊन जाणार आहे. या मनश्शेच्या नेतृत्वाने यहुदी लोक विनाशाकडे गेले, कारण ज्या प्रकारे पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, मनश्शेने यहुदास व यरूशलेमास एवढे बहकविले की परमेश्वराने इस्रायला पुढून ज्या राष्ट्राचा नाश केला होता त्यांच्याहून अधिक दुराचार त्यांनी केला. आम्ही कोणाच्या नेतृत्वाने चालत आहोत? आम्ही कोणाच्या सांगण्याच्या द्वारे चालत आहोत? ह्या गोष्टी खूप महत्त्व ठेवतात बरं का. हालेलुया. ह्या राजाने त्याने बहकवलं प्रियानो. बरेच जण असे असतात जे स्वतः बहकतात आणि दुसऱ्यांनाही घेऊन बहकतात. म्हणून अशा लोकांची संगती मुळीच करू नका, जे आम्हाला आमच्या देवापासून दूर नेतील, जे आम्हाला परमेश्वराच्या विरोधात जाण्यासाठी भाग पाडतील. असं नेतृत्व कधीच स्वीकारू नका प्रियानो. अशा लोकांचं कधीही ऐकू नका, त्यांच्या बहकाव्यामध्ये कधीच येऊ नका, कारण प्रियानो ते स्वतः विनाशाकडे जातील आणि प्रियानो त्यांच्या सोबत ते तुम्हालाही विनाशाकडे घेऊन जातील. हालेलुया. या ठिकाणी आम्ही बघतो की मनश्शेंनी यहुदेस व यरूशलेमकरास एवढे बहकविले की परमेश्वराने इस्रायला पडून ज्या राष्ट्राचा नाश केला होता त्याच्याहूनही अधिक दुराचार त्यांनी केला. सगळ्यात जास्त दुराचार केला. आणि हे दुराचार करण्यासाठी कोण सांगत होतं? मनश्शे सांगत होता. ते स्वतःहून करत होते का? कधी कधी आम्ही काहीच करत नाही हो स्वतःहून, जे आम्हाला सांगितलं जातं. हालेलुया. आम्ही त्यानुसारच वागतो. ते चुकीचं आहे बरोबर आहे याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला जसं सांगितलं जातंय आम्ही त्याची शहानिशा करत नाही, त्याची पडताळणी करत नाही. कोणी असं म्हटलं की आम्ही तसंच करतो, कोणी इकडे चला म्हटलं की तिकडे जातो, इकडे असं आहे तिकडे तसं आहे, असं तसं तसं. काही जण प्राणो फक्त बहकावण्याचंच काम करतात. काही जण असतात प्राणो जे स्वतः स्थिर राहत नाही आणि इतरांनाही ते स्थिर राहू देत नाही. हालेलुया. म्हणून आम्ही कोणाच्याही बहकावण्यात कदापिही येऊ नये, कारण प्राणो एखाद्याचं बहकाविणं आमच्यासाठी मृत्यू आणण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. म्हणून योग्य नेतृत्व प्राणो आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणखी पुढे वचनामध्ये लिहिले की परमेश्वराने मनश्शे व त्याचे लोक यांची कान उघडणी केली, पण त्याने परवा केली नाही. कधी कधी प्राणो आम्ही चुकतो, परंतु परमेश्वर काय करतो? आमची कान उघडणी करतो. परमेश्वर लगेच शासन नाही आणत बरं का. परमेश्वर लगेच विपत्ती आणत नाही किंवा परमेश्वर लगेच आम्हाला शिक्षा करत नाही. त्या अगोदर परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आम्हाला प्राणो सतर्क करत असतो. परमेश्वर आम्हाला प्राणो सुधारण्याची संधी देत असतो. परंतु प्राणो काही जण असतात की जे मुळीच सुधरत नाही, काही जण असतात की ते सुधरतात. प्राणो या ठिकाणी पण परमेश्वराने काय केली? त्यांची कान उघडणी केली. संदेशाच्या द्वारे, देवाच्या लोकांच्या द्वारे प्राणो मी बघतो की त्याची कान उघडणी करण्यात आली, परंतु त्याने त्याची पर्वा केली नाही. बऱ्याचदा परमेश्वर देखील प्राणो त्याच्या वचनातून आमची कान उघडणी करत असतो की तू चुकीच्या मार्गाने जात आहे, ह्या गोष्टी तुझ्यासाठी विनाशकारक ठरू शकतात, परंतु आम्ही देवाच्या वचनाची मुळीच पर्वा करत नाही. आणि पुढे वचन 11 मध्ये लिहिले की यास्तव परमेश्वराने त्याचवर अशूरच्या राजाचे सेना नायक पाठवले. ज्यावेळेस देवाच्या वचनाची पर्वा केली जात नाही त्यावेळेस परमेश्वर परमिशन देतो आमच्यावर संकट येण्यासाठी. कारण कुठलीही विपत्ती परमेश्वराच्या परमिशन शिवाय येऊ शकत नाही. योबाच्या जीवनात जी कसोटी आली किंवा योबाकडे जे संकट आले, योबाची जी परीक्षा झाली ती परमेश्वराच्या परवानगी नेच झाली की नाही? हालेलुया. सैतानाने परवानगी मागितली का नाही? परमेश्वर परवानगी देत असतो बरं का आमच्यावर विपत्ती आणण्यासाठी. कधी? ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनाची पर्वा करत नाही, ज्यावेळेस त्याच्या वचनाची दखल आम्ही घेत नाही, ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करतो, आम्ही देवाचं वचन मान्य करत नाही किंवा ते स्वीकारत नाही किंवा आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, त्यावेळेस परमेश्वर आमच्यावर येणाऱ्या संकटांना परवानगी देतो आणि त्याला आम्ही स्वतः कारणीभूत असतो. हालेलुया.
आणि पुढे वचनामध्ये लिहिले की यास तो परमेश्वराने त्याचवर, परमेश्वराने कोणी म्हटलेलं आहे? कोणी म्हटलं? हालेलुया. अरिष्टाचा उत्पादक त्याला म्हटलेला आहे, शांतीचा जनक त्याला म्हटलेला आहे, अरिष्ट उत्पादन करणारा त्याला म्हटलेला आहे. पण हे अरिष्ट कधी तो उत्पन्न करतो माहिती? ज्यावेळेस त्याच्या वचनाची अवहेलना होते, ज्यावेळेस त्याच्या वचनाची पर्वा होत नाही, ज्यावेळेस त्याचं वचन दुर्लक्षित केलं जातं, त्याच वेळेस परमेश्वर ह्या सर्व गोष्टी घडून आणतो. फिनहास आणि हाफनीच्या जीवनामध्ये आम्ही बघतो की ज्यावेळेस पलिष्ठांशी युद्ध झालं, त्यावेळेस आम्ही बघतो की हाफनी आणि फिनहास ठार झाले आणि त्यांच्या सोबत कोश असताना देखील ते ठार झाले. परमेश्वर त्यांना वाचू शकला नाही, कारण एलीने जेव्हा त्यांना समजवलं त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. तर परमेश्वराचा कोश सोबत असून परमेश्वर त्यांना वाचू शकला नसता का? असे कित्येक युद्ध झाले ज्या युद्धामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांचा बचाव केला, दूतांना पाठवून किंवा प्रियानो मी बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून परमेश्वराने प्रियानो त्याच्या लोकांचा बचाव केला. मग तो परमेश्वर हाफनी आणि फिनहासचा बचाव करू शकला नसता का? त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या सोबत कराराचा कोश होता, त्यावेळेस परमेश्वर बचाव करू शकला नसता का? परंतु प्रियानो मी बघतो की फिनहास आणि हाफनीने परमेश्वराच्या वचनाची किंवा परमेश्वराकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्याची त्यांनी पर्वा केली नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला शिकवतात की आम्ही देवाच्या वचनाची पर्वा केली, जोरे सांगा, नाही केली तर मग आमच्यावर संकट येण्यासाठी आम्हीच कारणीभूत. यामध्ये आम्ही परमेश्वराला नाही दोष देऊ शकत. आणि त्यानंतर वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 11 मध्ये, यास्तव परमेश्वराने त्याचवर आशूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. अगोदर प्रभूने पाठवलं, संदेष्टांना पाठवलं, संदेष्टांना सांगितलं की त्याला जाऊन तुम्ही काय करा, सतर्क करा, त्याला सांगा की ह्या गोष्टी सोडून दे. परंतु प्रियानो आम्ही बघतो की त्याने ह्या गोष्टीची पर्वा केली नाही. आणि त्या काळामध्ये प्रियानो त्याला ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रत्येक राजाच्या काळामध्ये वेगवेगळे संदेष्टे किंवा वेगवेगळे त्यांचे द्रष्टे असायचे. दाविदाच्या काळात द्रष्टा किंवा संदेष्टा कोण होता? शमूएल. दाविदाचा द्रष्टा कोण होता? आणखी पण होते, नाथान आणि गाद. बरोबर, तीन द्वेष्टे होते दाविदाची. हालेलुया. तसंच प्रियानो आम्ही बघतो की हिजकियाचा द्वेष्टा किंवा हिजकियाचा संदेष्टा कोण होता समकालीन? यशाया. हालेलुया. तसंच याचा पण संदेष्टा होता बरं का, आणि त्याचं नाव आहे होजाय. काय नाव आहे? होजाय. जर नेक्स्ट टाइम जर विचारलं तर सांगता येईल ना? मनुष्याचा द्वेष्टा किंवा संदेष्टा कोण होता? काय होतं? परमेश्वर काही कसूर ठेवतो का हो आम्हाला शिकवण्यासाठी किंवा आम्हाला सतर्क करण्यासाठी, आम्हाला इशारा देण्यासाठी? नाही. परमेश्वर कुठलीच कसूर सोडत नाही. आणि आम्ही बघतो की प्रियानो परमेश्वराने त्याला अगोदर प्रियानो सतर्क केलं, परंतु प्रियानो मी बघतो की त्याने त्या गोष्टी ऐकल्या नाही. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे परमेश्वराने प्रियानो मनश्शेला शासन केलं, तसंच परमेश्वराने यरुशलेमेलाही शासन केलं. कारण ज्या प्रकारे दुसरे राजे याचा 21वा अध्याय वचन 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 11 आणि 12 मध्ये, 2 राजे 21, 11 आणि 12. यहुदाचा राजा मनशे यानेही अमोल कृत्ये केली आहेत. सर्व पूर्वकाळच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तीच्या नादी लागून यहुदासही पाप करावयास लावले आहे. म्हणून इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, पहा मी यरूशलेम व यहुदा यावर एवढे अरिष्ट गुदरविणार आहे की त्यांच्या कानावर ते जाईन, त्याचे दोन्ही कान भणभणतील. ओके. सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की
मनश्शेने स्वतः पाप केलं आणि इस्रायल लोकांना, यहुदी लोकांनाही ते करायला लावलं. आणि त्यामुळे प्राण आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की यहुद्यांचा राजा मनश्शे याने ही अमंगळ कृत्य केली आहेत, पूर्वकाळच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तीच्या नादी लागून यहुदासी पाप कराव्यास लाविले आहे. म्हणून इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, पहा मी यरूशलेम व यहुदा यावर एवढे अरिष्ट गुदरविणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भनभनतील. मी शम्रोनावर लाविलेले मापनसूत्र व आहाबाच्या घराण्याला लाविलेला ओळंबा ही यरूशलेमेला लावीन. थाळी जशी घासून पुसून उलथी पालथी करून ठेवितात तसेच मी यरूशलेमेचे करीन. हालेलुया. जसं मनश्शेने करायला लावलं तसंच यहुदी लोकांनी केलं. म्हणून मनश्शेवरही अरिष्ट आलं आणि यहुदी लोकांवरही आलं, है की नाही? जे पाप करतात त्यांच्यावर तर अरिष्ट येतं, पण ज्यांना त्यांनी करायला शिकवलंय त्यांच्यावर पण येतं. म्हणून काय ऐकायचे, कोणाचं ऐकायचे, किती ऐकायचे, ह्या सगळ्या गोष्टी प्राणो आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. नाही तर एखादी व्यक्ती स्वतः पापात पडेल, स्वतः परमेश्वराच्या शिक्षेला पात्र ठरेल आणि त्यासोबत ज्या व्यक्तीच आम्ही ऐकलंय त्या व्यक्तीसोबत आम्ही देखील परमेश्वराच्या क्रोधाला बळी पडू. परमेश्वराचा क्रोध आमच्यावरही भडकेल. हालेलुया. आम्ही बघतो की मनुष्यावर परमेश्वराचा क्रोध भडकलाच भडकला, परंतु यरूशलेमेवर आणि आम्ही बघतो की यहुदी लोकांवरही परमेश्वराचा क्रोध भडकला, कारण मनश्शेने त्यांना पापकर्म करायला लावली होती. आणि आम्ही बघतो की ह्याच कारणामुळं आम्ही बघतो की परमेश्वराने आशूरच्या राजाच्या हातामध्ये प्रियानो मनश्शेला दिलं. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं दुसरे इतिहास याचा 33वा अध्याय वचन 12 मध्ये, तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. आणखी पुढे, त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला. तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरूशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले. तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनश्शे कळून आले. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की ज्यावेळेस मनश्शे परमेश्वराच्या विरोधात गेला त्यानंतर प्रियानो मी बघतो की परमेश्वराने संदेष्टाच्या द्वारे त्याची कान उघडणी केली, परंतु त्याने त्याची पर्वा केली नाही. आणि त्यानंतर प्रियानो परमेश्वराने आशूरच्या राजाच्या हातामध्ये मनश्शेला दिलं आणि मनश्शेला त्यांनी पकडून बाबेलात नेलं. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस तो बाबेलात गेला प्रियानो, ज्यावेळेस तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला. कधी गेला? ज्यावेळेस आशूरचा राजा त्याला बाबेलमध्ये घेऊन गेला, ज्यावेळेस तो कैदेत पडला, संकटात पडला, त्याचं राज्य त्याच्या हातातून गेलं, त्याने आपलं पद गमावलं, त्याने आपल्या परमेश्वराला गमावलं, त्याने आपली संपत्ती गमावली. आणि ज्यावेळेस प्राण तो कैदेत पडला त्यावेळेस त्याला जिवंत देवाची आठवण झाली. ज्यावेळेस तो संकटात सापडला त्यावेळेस त्याला जिवंत देवाची आठवण झाली. जोपर्यंत प्राण आम्ही बिकट अवस्थेत पडत नाही किंवा संकटात पडत नाही तोपर्यंत प्राण आम्हाला परमेश्वराच्या साहित्याची जाणीव होतच नाही. मनश्शेला वाटत होतं की मी राजा आहे, मला कुठल्याच प्रकारची समस्या, कुठल्याच प्रकारच्या समस्या माझ्या जीवनात येणार नाही किंवा मला परमेश्वराची गरज पडणार नाही. हालेलुया. त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा काहीच भास नव्हता प्राण. त्याला वाटलं नसेल की तो कदाचित कैदेत जाईल. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही संकटात पडणारच नाही, आमच्या जीवनात समस्या येणार नाही, जशी आता आमची परिस्थिती आहे तशीच आम्ही राहू, आम्हाला आजार पण येणार नाही, आमच्या जीवनात आर्थिक समस्या येणार नाही, कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनात येणार नाही. कधी कधी ह्याच भ्रमात आम्ही राहतो प्राण आणि परमेश्वराला आम्ही दुर्लक्षित करतो, जसं या मनश्शेने केलं प्राण. पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे दुर्लक्ष करतो प्राणो त्यावेळेस परमेश्वराला वठणीवर आणण्यासाठी आमच्या जीवनामध्ये संकट आणावे लागतात. आणि ज्यावेळेस आम्ही संकटात सापडतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या साहित्याची जाणीव आम्हाला होते. जोपर्यंत तो संकटात नव्हता, कैदेत नव्हता,
तोपर्यंत त्याला परमेश्वराची जाणीव झाली का? झाली का? या अगोदर परमेश्वराची आठवण त्याला झाली का? आमचं जीवन ही असंच असतं प्रियानो. जोपर्यंत परमेश्वरासमोर लीन नम्र होत नाही, जोपर्यंत प्रियानो आम्ही संकटात पडत नाही, तोपर्यंत आम्ही देवाला शरण जातच नाही. हा मनुष्याचा स्वभाव आहे बरं का. ज्यावेळेस संकट येतात, आजारपण येतात, आम्ही आपोआप परमेश्वरासमोर दीन लीन नम्र होतो. आणि ज्यावेळेस आम्ही चांगलं असतो ना, व्यवस्थित आमची तब्येत वगैरे असते, आम्ही मस्त छाती फुगून परमेश्वरासमोर मंदिरासमोर चालतो. आणि ज्यावेळेस आजारी असतो ना, मी लॉकडाऊनमध्ये बघितलं प्रियानो, काही जण पायऱ्याला असं करून जायचे. पण आता ज्यावेळेस ते चांगल्या स्थितीत आहे ना प्रियानो, ते देवाच्या भुवनाकडे बघत सुद्धा नाही. हालेलुया. दिवसातून कितीतरी वेळेस त्यांचे फोन यायचे, परंतु आता त्यांचे फोन येत नाही. कारण आता परिस्थिती बदलली, आता संकटात नाहीये, आता देवाची गरज नाही. मनुष्याचं जीवन पण तसंच होतं प्रियानो. त्याला वाटलं की मी कदाचित खैदेत पडणार नाही, संकटात पडणार नाही, परंतु ज्यावेळेस अशूरच्या राजाच्या त्याच्यावर संकट आलं, तो खैदेत पडला, संकटात पडला. आणि ज्यावेळेस तो संकटात पडला, वचन आम्हाला सांगतं की तो संकटात पडला तेव्हा, जोपर्यंत पण प्रियानो आम्ही संकटात पडत नाही ना, तोपर्यंत आम्ही देवापुढे दीन होतच नाही. हालेलुया. चांगल्या परिस्थितीमध्ये कोण प्रभू पुढे दीन होतो? हालेलुया. होतं का? पण आजार पण आलं, समस्या आल्या, आम्ही किती दीन नम्र होतो ना प्रभू पुढे. चांगल्यापणात अश्रू येतात का? पण संकट आले की बरोबर अश्रू पूर्ण प्रार्थना प्रभूकडे चालू होतात. होतात की नाही? पण संकट येण्याच्या अगोदर असं होतं का? नाही होत ना. कदाचित आम्ही दिवसातून एकदा प्रार्थना करत असेल, पण ज्यावेळेस आम्ही संकटात पडतो, ज्यावेळेस समस्या असतो, आम्ही किती वेळेस प्रार्थना करतो. मंदिराला येण्याची आमची संख्या वाढते का नाही ज्यावेळेस आम्ही समस्येत असतो तेव्हा? बरं का. होतं की नाही? असं होतं ना. महिना आम्ही येत नाही, पण ज्यावेळेस संकट समस्या असल्या ना, दोन्ही तिन्ही मीटिंगला आम्ही असतो. अहो, ही सद्यस्थिती मनुष्याच्या जीवनात पण असंच झालं. यापूर्वी परमेश्वराची कधीच आठवण केली नाही, पण ज्यावेळेस तो संकटात पडला, वचन सांगतं तेव्हा आमच्या जीवनात पण तेव्हा येतं बरं का. ज्यावेळेस आम्ही संकटात पडतो ना, तेव्हाच आम्ही परमेश्वराला शरण येतो. तो देव किती न्यायी आहे बघा प्रियानो. आम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये देवाला विसरतो, परमेश्वराच्या विरोधात जातो, परमेश्वराला नको असणाऱ्या त्या गोष्टी मी करतो, त्याच्या मंदिराला भ्रष्ट करतो, त्याच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या मूर्ती आणून ठेवतो. देवाचं वचन सांगतं की तुमचं अंतःकरण हे माझं काय आहे? मंदिर आहे. मनुष्याने वेगवेगळ्या मूर्ती आणल्या, आशेर असेल, बाल असेल, नक्षत्रगणांसाठी वेदा बांधल्या आणि परमेश्वराच्या मंदिराला काय केलं? भ्रष्ट केलं. आणि देवाचं वचन सांगतं की जो देवाच्या मंदिराला भ्रष्ट करेल किंवा जो देवाच्या मंदिराचा नाश करील, मी त्याचा नाश करील. मग विचार करा, ज्या ठिकाणी परमेश्वराचं पवित्र नाव त्या मंदिराला दिलं होतं, ज्या ठिकाणी परमेश्वराच्या पवित्र वेद्या होत्या, त्या ठिकाणी मनुष्याने अमंगळ वेद्या, अमंगळ गोष्टी आणून ठेवल्या असेल. मग विचार करा, परमेश्वराला किती संताप झाला असेल. आम्ही देखील आमच्या अंतःकरणामध्ये बऱ्याच वेद्या तयार करतो बरं का. आमचं मुठभर अंतःकरण, मुठभर हृदय, पण याच्यामध्ये इतक्या काही गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आम्ही इथे ठेवलेल्या आहे बरं का. एखाद्या व्यक्तीची असेल, पैशाची असेल, लोभाची असेल, घराची असेल किंवा कुठली तरी, ज्या ठिकाणी परमेश्वराचं नाव दिलेलं आहे, ज्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं वसतिस्थान आहे. प्राण आज कुठली तरी जी मूर्ती देवाच्या विरोधात आहे, जी वेदी अमंगळ आहे, अशी वेदी तर आम्ही या मंदिरात बांधली नाही ना. जर आम्ही परमेश्वराच्या मंदिराला भ्रष्ट केलं, आम्ही बघतो की ज्यावेळेस
इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी परमेश्वराच्या मंदिराला, शलोमोन राजाने जे मंदिर बांधलं, अतिशय भव्य पवित्र मंदिर बांधलं. परमेश्वराने त्याचं नाव त्याला दिलं होतं. परमेश्वराची वस्ती त्या ठिकाणामध्ये होती आणि परमेश्वर प्राणो त्या ठिकाणामध्ये निवास करायचा. पण ज्यावेळेस ते मंदिर भ्रष्ट झालं प्राणो, परमेश्वराने ते मंदिराला नबुखिदनेसराच्या हातामध्ये दिलं जाळून टाकण्यासाठी. जर परमेश्वर त्या भवनावर दया करू शकत नाही, जर जे आमचं मानवीय शरीर परमेश्वराचं मंदिर आहे, जर ते आम्ही कुठल्या तरी कारणाने भ्रष्ट करत आहोत, विचार करा, त्या परमेश्वराने त्या यरुशलेमेच्या मंदिरावर दया केलेली नाही. यरुशलेमेचे कोट जाळले गेले. आज आमचं अंतःकरण हे परमेश्वराचं मंदिर आहे प्राण. आज कदाचित आम्ही मनुष्यासारख्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या परमेश्वराच्या विरोधात आहे, जर त्या आम्ही आमच्या अंतःकरणात ठेवल्या आहे, तर परमेश्वर आज मनुष्यासारखी संधी तुम्हाला देत आहे सुधारण्यासाठी. आम्ही बघतो की ज्यावेळेस मनुष्य बदलला, त्यावेळेस त्याने त्या सगळ्या वेद्या काढून टाकल्या प्राण. आम्ही बघतो की यहुदाच्या राजाच्या लिस्टमध्ये त्याच्या नावाच्या समोर अगोदर बॅड दिलेला आहे, म्हणजे दुष्ट राजा. परंतु ज्यावेळेस बदलला, संकटाच्या माध्यमातून तो बदलला, त्याच्या नावाच्या पुढे गुड लिहिण्यात आलं, एक चांगला राजा. कदाचित आज तुमच्या नावापुढे दुष्ट लिहिलं जात असेल, कारण तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्ट करणाऱ्या, ज्या परमेश्वराच्या विरोधात ज्या वेद आहे, ज्या अमंगळ गोष्टी आहेत, ज्या तुम्ही त्या मंदिरामध्ये ठेवल्या आहे, जर आज त्या तुम्ही काढून टाकणार नाहीत, देवाचं वचन स्पष्ट सांगतं प्राणो, जो देवाच्या मंदिराचा नाश करील, परमेश्वर त्याचा नाश करेल. आणि याचं उदाहरण परमेश्वराने दिलं प्राणो, यरुशलेमेचं मंदिर. परमेश्वराने यरुशलेमेच्या मंदिराची गय केली नाही. ज्या ठिकाणी देवाचं नाव होतं, ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती होती, शलोमोनाने अतिशय भव्य प्राणो इतकं वैभवी मंदिर ते बनवलं, तरी परमेश्वराने त्या मंदिराचा त्याग केला, कारण लोकांनी ते भ्रष्ट केलं प्राण. हे आमच्यासाठी शिकवण आहे. आम्ही आमच्या मंदिराला किती प्राणो जपणं गरजेचं आहे. आज कुठली वेदी, एखाद बालमूर्ती किंवा एखादी आशेरा मूर्ती तर आम्ही या मंदिरात आणून ठेवली नाही ना, कारण याद्वारे देवाचं मंदिर भ्रष्ट होत आहे. अशी कुठली गोष्ट आहे ज्या ठिकाणी परमेश्वराचं नाव असायला हवं, त्या ठिकाणी इतर कोणाचं तरी नाव त्या ठिकाणामध्ये ठेवले, इतर कोणाची तरी प्रतिमा ठिकाणामध्ये आम्ही ठेवली. परमेश्वर आज ते काढण्याची संधी आम्हाला देत आहे प्राण. हालेलुया. जर प्राणो त्या काढल्या जात नाही आणि देवाचं मंदिर जर अमंगल राहते, आमच्या हृदयावर एक नाव आहे शीन, हिब्रू मध्ये बघितले तुम्ही. परमेश्वराचं नाव प्राणो त्याने आम्हाला दिलेले, हे त्याचं निवासस्थान आहे, कारण या हृदयामध्ये जो श्वास आहे तो आमच्या प्रभूने दिलेला आहे. आम्ही स्वतःचे मालक नाही, आम्हाला कुठलाही अधिकार नाही या मंदिराला अपवित्र करण्याचा, भ्रष्ट करण्याचा, कारण हे देवाचं मंदिर आहे प्राण. हे त्याने हाताने बांधलेलं मंदिर आहे. आणि जर या मंदिराचा नाश आम्ही करू, मला पाहायला मिळतं, तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. कसा दीन झाला? फार. थोडासा का? थोड्या वेळापुरता का? कधी कधी आम्ही पण दीन होतो, पण थोडंसं होतो. परिस्थिती बदलली की पुन्हा जसे आहोत तसेच होतं. असं होतं का? म्हणून फार लिहिलं बरं का, म्हणजे खूप जास्त दिन झालं, थोडासा नाही बरं का. म्हणून आम्हाला दिन व्हायचं तर पूर्णपणे व्हायचं, थोडंसं नाही. म्हणून या वचनामध्ये दिलेलं आहे की तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर या शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर. या अगोदर पूर्वजांचा देव आठवला का? हिजकियाचा, दाविदाचा देव आठवला का? इतक्या दिवस तर अन्य देवत होते, पण ज्यावेळेस संकटात पडला त्यावेळेस बरोबर आपल्या पूर्वजांचा देव आठवला.
हालेलुया. आणखी पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, वचन 13 मध्ये, की त्याने त्याची प्रार्थना केली. ठीक आहे, तो दुष्ट आहे, वेगवेगळ्या गोष्टी त्याने मंदिरामध्ये केल्या, पण ज्यावेळेस तो संकटात पडला प्राणो, आम्ही बघतो की त्याच्यामध्ये बदल घडला. सो अजूनही उशीर झालेला नाही बरं का. अजूनही प्रभू आम्हाला संधी देत आहे बदलण्याची. कारण प्राणो आम्ही बघतो की त्याचाच जो मुलगा आहे आमोन, त्याच्याबद्दल आम्ही वचनामध्ये वाचतो. दुसरे इतिहासाचा 33 वाद्या वचन 21 आणि 24 पर्यंत जर आम्ही बघितलं तर आमच्या लक्षात येईल की आमोन राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 2 वर्ष राज्य केले. त्याने आपला बाप मनश्शे याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याचा बाप मनश्शे याने केलेल्या सर्व कोरीव मूर्तीपुढे आमोनाने यज्ञ करून त्याची उपासना केली. त्याचा बाप मनश्शे परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिक अधिक पाप करीत गेला. हा त्याचाच मुलगा आहे बरं का. कोणाचा? मनश्शेचा. जसं मनश्शेने केलं तसंच आमोने केलं. आणि आम्ही बघतो की प्राणो त्याच्यापेक्षा अधिक तो करत गेला. जसा मनश्शे परमेश्वरासमोर लीन झाला तसा तो झाला नाही. आणि पुढे वचनामध्ये लिहिले 24 मध्ये की त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याच्याच वाड्यात जीवे मारले. प्रार्थना करण्याची संधी मिळाली का? पश्चाताप करण्याची संधी मिळाली का? परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो असं नाही. मी धन्यवादित आहोत की देव आम्हाला सुधारण्याची संधी देतो. या व्यक्तीला तर संधी पण मिळाली नाही, कोराला पण संधी मिळाली नाही क्षमा मागण्याची. आम्हाला संधी मिळते तर आम्ही देवाला क्षमा मागणं गरजेचं आहे. आमची सुधारणूक करणं गरजेचं आहे. जर आम्ही सुधारत नाही तर जसा आमोनचा नाश झाला, मनश्शे वाचला गेला बरं का, तो म्हातारा होऊन नंतर मरण पावला. सो मरण तर प्रत्येकासाठी आहे, परंतु प्रियानो परमेश्वर आम्हाला पूर्णपणे जीवन जगून नंतरच तो आम्हाला नेतो. असं अर्धवटच प्रभू आम्हाला घेऊन जा नाही. हालेलुया. सो आम्ही बघतो की आमोनाचं जीवन आम्हाला शिकवतो की तो आपल्या बापासारखा नम्र झाला नाही आणि तो मारला गेला. परंतु प्रियानो आम्ही बघतो की हा मनश्शे जो आहे तो परमेश्वराला शरण गेला, परमेश्वरापुढे फार दीन झाला, प्रार्थना केली, त्याचा धावा केला. तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरूशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले. हालेलुया. सो प्रार्थनेच्या द्वारे ज्या गोष्टी त्याने गमावल्या त्या त्याला प्राप्त झाल्या. पण यासाठी 3 महत्त्वपूर्ण गोष्टी ठरल्या. त्या म्हणजे परमेश्वराला शरण जाणं, परमेश्वरापुढे फार दीन होणं आणि त्याची प्रार्थना करणं. हालेलुया. ह्या गोष्टी आमोनने केले का? त्याच्या पुत्राने केल्या का? काय झालं? काय झालं? त्याच्याच राजवाड्यात तो मरण पावला. पण ज्या गोष्टी मनश्शेने गमावल्या त्या त्याला मिळाल्या का नाही? त्याचं पद त्याला मिळालं, त्याचं राज्य त्याला मिळालं. हालेलुया. सो परमेश्वर प्रियानो बऱ्याचदा संकट यासाठीच आमच्यावर आणतो की देव आम्हाला सुधारू इच्छित आहे, देव आम्हाला वाचू इच्छित आहे. आणि जर प्रभू ही संधी देत आहे तर प्रियानो आम्ही सुधारणं गरजेचं आहे. कारण प्रभू प्रत्येकाला सुधारण्याची संधी देत नाही. कित्येक जण मरण पावले प्रियानो, त्यांना क्षमा मागण्याची किंवा पश्चाताप करण्याची संधी मिळाली नाही. त्या अर्धवट आपलं जीवन जगले आणि त्याच पापात ते मेले प्रियानो. त्यांना खरा ख्रिस्त कळाला नाही, पाप क्षमा त्यांना कळाली नाही, पश्चाताप त्यांनी कधी केला नाही. ते त्या ज्या पापामध्ये होते त्याच पापात ते मरण पावले प्रियानो. म्हणून जर परमेश्वर आम्हाला संधी देतोय प्रियानो तर आम्ही या संधीचा निश्चित लाभ घेऊया. आम्ही प्रभू पुढे लीन आणि नम्र होऊया, दीन होऊया, प्रभूकडे आम्ही प्रार्थना करूया, ज्याद्वारे ज्या गोष्टी आम्ही गमावल्यात त्या गोष्टी परमेश्वर आम्हाला परत करेल. हालेलुया. सो मनश्शेच्या जीवनाच्या द्वारे आम्ही खूप काही गोष्टी शिकलो प्रियानो की एका दुष्ट राजाला परमेश्वर एक धार्मिक राजा कसं बनवलं. सो परमेश्वर करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.